सक्सेस मिळण्याच्या मागे एक सर्वात मोठा फायदा हा आहे, माझा सर्वात मोठं वॉटर फास्टिंग आहे. सर्वात मोठं अचिव्हमेंट जे आहे माझं ते वॉटर फास्टिंगमुळेच झालेलं आहे. आज माझं जवळपास 7 किलो वजन कमी झालेलं आहे. तर विचार करा तुम्ही, 9 तारखेपासून तर आजची तारीख किती आहे? आजचा कोणता वार आहे? शनिवार आहे. आज 22 तारीख आहे. रविवार आहे. आज 23 तारीख आहे. एवढं मोठं अचिव्हमेंट आजपर्यंत माझं कधीच कुठं झालं नव्हतं. हां, मला माहिती होतं आता, पण मी आतापर्यंत त्याच्यात लक्ष घेतलं नाही. पण ज्यावेळेस म्हणते ना हॉस्पिटलपर्यंत पोचतो आपण, बिल फाडतो, तेव्हाच आपल्याला माहीत पडते एका रुपयाची वेळेची. आणि जेव्हा आपण ट्रीटमेंट घेतो फॅमिलीपासून पण आपण दूर राहतो, तर त्याचा काय नतीजा असतं हे मला पूर्णपणे माहिती आहे. म्हणून मी आता जास्त फोकस देते. माझ्या या व्हिडिओमधून जर कोणाचा 1% जर फायदा होत असेल तर मी नक्कीच करणार, नक्कीच व्हिडिओ टाकणार की मला जो अनुभव आहे आतापर्यंत जो माझ्यासोबत घडलेला आहे तो नक्कीच मी लोकांसोबत शेअर करेन आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न करेल की खरंच जेवणाची क्वांटिटी कमी करा गाईज, आणि हेल्दी खा. रोज तुमच्या जेवणामध्ये प्रोटीनचं इंटेक करा, कार्बोहायड्रेट कमी करा. कार्बोहायड्रेटचं प्रमाण तुमच्या जेवणामध्ये फक्त 5% किंवा 10% ठेवा. बाकी सर्व जे तुमचं हेल्दी टाट आहे त्याच्यामध्ये अंडे घ्या, पनीर घ्या, व्हेजिटेबल जर असेल तर तुम्ही म्हणजे पनीर घ्या. तुम्ही ज्यांना फिश खायची ते फिश खाऊ शकता. आता सध्या श्रावण महिन्यात सध्या 1 महिना नाही चालत, नंतर सांगते. त्याच्याने थोडंसं वरण घ्या, आणि भात आणि चपाती एकाच वेळेस खाऊ नका. सगळ्यात मोठं रिझन तेच आहे. भात जर घेत असेल तर लहान वाटी जी आहे, एवढीशी लहान वाटी, त्याच्यामध्ये एवढ्या क्वांटिटीने भात घ्या, जास्त घेऊ नका. फुलका जर खात असेल तर फक्त एकच फुलका खा, जास्त खाऊ नका. त्याने कार्बोहायड्रेटने तुमचं वेट वाढतं, शुगर वाढते, शुगर स्पाईक होते. कार्बोहायड्रेट ठेवा तुमच्यामध्ये. आपल्यामध्ये जे एनर्जीचं फोर्स पाहिजे, एनर्जी कार्बोहायड्रेटमधूनच मिळते. एकदम आपण त्याला सोडू शकत नाही, पण प्रमाण मात्र कमी करा, जेणेकरून आपल्याला नंतर फायदा झाला पाहिजे त्यातून. मराचं जर कारण जर हेल्थ असेल तर मग खूप मोठा प्रश्न आहे. मराचं कारण कधीच हेल्थ बनली नाही पाहिजे. त्याला जपून ठेवा. रोज एक्सरसाइज करा, रोज चांगलं जेवण करा, रोज वॉक करा, रोज चांगलं करा, पण हेल्थ मात्र चांगली करा. आणि वजन मेंटेनमध्ये आणि कंट्रोलमध्ये ठेवा. हेच त्याचं चांगलं कारण आहे. तेव्हाच आपण चांगलं जगू शकतो. खरं आहे ना? एकदम खरं आहे. चला, याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगाल गाईज. लव यू ऑल. थँक्यू व्हेरी मच. बिग अपडेट. कॅन यू इमॅजिन दॅट? 9 तारखेपासून तर 23 तारखेपर्यंत म्हणजे जवळपास 15 दिवसामध्ये आपलं 7 किलो वजन कमी झालेलं आहे. फक्त आणि फक्त एकच त्याला हे आहे काय की वॉटर फास्टिंगमुळे आपलं वेट कमी झालं.